नमस्कार, एक्टिव न्यूज महक में आपका स्वागत है। मैं हूं आपके साथ आरोही। देखते हैं आज की नई ताजा खबरों में क्या है आपके लिए खास। दोस्तों, आप सब देशवासियों को गणतंत्र दिवस की हार्दिक शुभेच्छा हमारे चैनल की तरफ से और हमारी तरफ से। दोस्तों, आज देश के अंदर झंडा वंदन किया गया। आज 26 जनवरी थी और 26 जनवरी के अंदर देश के अंदर काफ़ी पूरे देश के अंदर झंडा वंदन किया जाता है और झंडा वंदन करके एक राष्ट्रगीत गा के देश के सम्मान में एक राष्ट्रगीत गाया जाता है और लोगों को संदेश दिया जाता है। दोस्तों, इन तस्वीरों में आप देख सकते हो, ये तस्वीरें मानिकपुर पुलिस स्टेशन की है, डीसीपी ऑफिस की और ईसीपी ऑफिस की है। जहाँ जहाँ हमने कवरेज की वो आपको दिखा रहे हैं। दोस्तों, आगे की वीडियो में देखिए, जो मैडम है, डीसीपी मैडम है, उन्होंने देश के हित में जो हमारे काम है, अपने जो डिपार्टमेंट के लोग हैं उनको बताया है कि अभी नया नया कानून आया, उसको भी हमें फॉलो करना है, क्या क्या चीज़ अभी नया नया बदलाव आया है और हमको महाराष्ट्र का नाम रखने के, महाराष्ट्र के लिए एक अच्छा गर्व है हम लोगों को कि हम एक महाराष्ट्र पुलिस में हैं। तो हमको अच्छा काम करना चाहिए और अच्छे तरीके से काम करना चाहिए। आगे की वीडियो में देखिए मैडम ने क्या कुछ कहा है। नेक्स्ट अपडेट के लिए यहाँ पर ध्वजारोहण तुरंत संपन्न हो, आगे की आजादी। राष्ट्रीय ध्वज को सलामी देंगे। राष्ट्रीय सलूट, सलामी, शस्त्र। जय। बाजू चल। सव्वीस नोव्हेंबर 1949 रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या टीमनं 30 राज्यघटनांचा अभ्यास करून आपल्या देशाची राज्यघटना तयार केली होती. अवघ्या 2 वर्ष 3 महिन्यांमध्ये त्यांनी 30हून अधिक राज्यघटनांचा अभ्यास केला आणि आपल्या देशाची राज्यघटना तयार केली की जी अजून सगळ्या जगाला आदर्शवत अशी आहे. आणि ती 26 नोव्हेंबर 1949 रोजी निर्माण केलेली राज्यघटना, स्वीकृत झालेली राज्यघटना आपल्या भारतीय लोकांना, प्रजेला 26 नोव्हेंबर 1949 रोजी अर्पण करण्यात आली. तुम्ही प्रिएम्बल वाचला असेल की ती जबाबदारी आपल्यावर टाकण्यात आली की राज्यघटना आम्ही बनवून आमच्या लोकांप्रती अर्पण करीत आहोत. ती लोकांनी स्वीकृत करायची आहे, त्याचं पालन करायचं आहे आणि ती पुढे घेऊन चालायची आहे. तर हा असं भक्कम लोकशाही असणारा आपला भारत देश अनेक त्रास, अनेक जाचहाट सहन करत करत आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. अनेक समस्यांना आपण तोंड दिलेलं आहे. समस्या थांबलेल्या नाही आहेत, पण आपलाही जो आतला आवाज आहे तो थांबलेला नाही आहे. आपल्यातली जिगर संपलेली नाही आहे. अजूनही आपण बॉर्डरवर सोल्जर्स असतील आणि आतमध्ये आपण असू अत्यंत ताकदीने लढत आहोत. देशाची सुरक्षितता, देशाचं महत्त्व, ह्या तिरंग्याची जी काही अभिमान आहे, जी काही किंमत आहे ती आपण वारंवार देत आहोत, चुकवत आहोत. बिफोर फ्रीडम, स्वातंत्र्यापूर्वी 150 वर्ष ब्रिटिशांनी देश पूर्ण खराब करून टाकला, खूप पूर्ण त्याची वाट लावून टाकली, एक्सप्लॉइट करण्यात आलं. शिक्षण पद्धती आपली बदलली की जी अजून आपण घेऊन पुढे चाललो आहोत.
एक समर्थ संपन्न देश विकलांग करून टाकला. पण आपली उमेद संपली नाही. स्वातंत्र्य परत सर्वांनी मिळवलं. त्यासाठी प्रचंड त्याग केले. 15 वर्षाचे आपले देशभक्त असतील, 23 वर्षाचे भगतसिंग असतील, महात्मा गांधी असतील, लोकमान्य टिळक असतील, सर्वांनी आपापल्या परीने योगदान दिलं आणि देशाची अस्मिता परत मिळवून दिली. आणि 1947 मध्ये आपण स्वतंत्र झालो. स्वतंत्र होऊन बराच कालावधी गेलेला आहे. जबाबदाऱ्या संपलेल्या नाही आहेत. 2008चा आपला मुंबई 26 नोव्हेंबर असेल, दिल्लीमध्ये झालेली आताची घटना असेल, समस्या थांबलेल्या नाही आहेत आणि आपण देखील थांबलेलो नाही आहोत. समस्यांच्यापेक्षा 1000 पट मोठे होऊन भारतीय पोलीस दल असेल, महाराष्ट्र पोलीस दल असेल, बॉर्डरवरचे सोल्जर्स असतील, लढत आहेत. आणि आपल्याबरोबर आपले सामान्य नागरिक जे खऱ्या अर्थानं ते देखील सैनिक आहेत, ते सदैव आपल्या सोबत असतात. आपली जबाबदारी खूप मोठी आहे. अजून आपल्याला पुढं खूप चालायचं आहे. नवीन कायदे आलेले आहेत, त्याचं इम्प्लिमेंटेशन असेल, चांगली सेवा देणं असेल, चांगली सर्व्हिस देणं असेल आणि या वर्दीला अजून चांगला अभिमान कसा देता येईल यासाठी प्रयत्न करणं असेल. हे थांबलेलं नाही आहे, थांबवायचं नाही आहे. अजून चांगल्या प्रकारे आपल्याला पुढे चालायचं आहे. चांगले आदर्श द्यायचे आहेत. चुकांमधून शिकायचं आहे. खूप चांगल्या गोष्टी घडवायच्या आहेत. जे आपले बालक आपल्यासाठी इथेही बरंच लहान मुलं आलेली आहेत की तुम्हाला आदर्श म्हणून पाहतात. तुम्ही देखील कुणाचा आदर्श घेऊन पुढे चाललेले आहात. तर ही जबाबदारी घेऊन आपल्याला पुढे चालायचं आहे. तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्या वतीनं, मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं सर्वांना 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. ही भारत माता, ही धरोहर आहे आपली. तिच्यासाठी जगणं याच्या एवढं सुंदर कुठलीच गोष्ट नसेल आणि ते आपण या वर्दीमध्ये करत आलेलो आहोत. नवीन 23-24ची मुलं देखील आपल्याबरोबर आहेत. त्यांनी देखील हा वसा घेऊन पुढे चालायचं आहे. खूप चांगली सेवा द्यायची आहे. स्वतःच्या तब्येतीची काळजी घेत एक चांगला आदर्श समाजामध्ये निर्माण करायचा आहे. समाज काही अपेक्षा ठेवतो त्या पूर्ण करायच्या आहेत. सर्वांना पुन्हा एकदा 77व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.